मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. वैद्यकीय उपचार घेण्यास जरांगेंनी नकार दिलाय. मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे. आज राज्यात ठिकठिकाणी जरांगे पाटील यांच्या समर्थनात आंदोलन होणार आहे. दरम्यान उपोषण स्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुधाकर जाधव यांनी. मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे आणि जरांगे पाटलाची प्रकृती जी आहे ती खालावत जात आहे. राज्यभरामधून मराठा समाज बांधव आंतरवली सराटी गावामध्ये दाखल होत आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठा समाज जे आहे ते आंतरवली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला दाखल होत आहे. जरांगे पाटील उपचार घेत नाहीये, पाणी देखील घेत नाही, त्यामुळे जरांगे पाटलाची प्रकृती जी आहे ती गंभीर होत चालली आहे. आपल्यासोबत काही मराठा समाज बांधव आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत. दादा, कुठून आलात तुम्ही? परळी तालुका. बरं, काय भावना आहे? कधी आलात? जरांगे पाटलात काही भेटलं का, बोललं का? बोलणं झालं नाही. मी रात्री 11 वाजता आलो. 20-25 जणांची टीम आहे. ते लहान लहान विद्यार्थी मुलं सुद्धा आली तिथं, मुलं. आमच्या दादाला एकच विनंती आहे की दादांना औषधोपचार घ्याव्या आणि लाखो गेले तर चालते, पण आम्हाला दादाची गरज आहे. जर तशी वेळ आली तर आपण डबल मुंबईला करोडोच्या संख्येनं जाऊ, ही दादाला विनंती आहे. मुंबईला गेलो आम्ही, आता कुठपर्यंत आमचा अंत पाहणार आहोत, कारण की मराठा समाजाचे या आरक्षणातून वंचित आहे. म्हणून सरकारला एकच विनंती आहे की आमच्या राज्याचा इतका अंत तुम्ही पाहू नका. आता तरी काहीतरी याच्यावर तरी पर्याय काढा. जरांगे पाटलं तब्येत आता बऱ्यापैकी म्हणजे खालवलेली. आम्ही पाठीमागं बी एकदा येऊन गेलो, पण सरकार हे सर्वसामान्य जनतेचं छळ करतंय किंवा जाणून बुजून रोष म्हणजे मराठ्यावर उतरतंय आणि या बाकीच्या नेत्याचं ऐकून जे सरकार झोपेतच होऊन घेतंय जाणून बुजून. आम्ही बदनापूरहून आलो. आमचं म्हणणं उच्चार घ्यावं त्याला, जरांगे पाटला सरकारनं लवकर आरक्षण द्यावं, एवढी विनंती. राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी मराठा समाज बांधव जे आहे ते आंतरवली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी दाखल झालेले आहेत. त्यांच्या भावना तीव्र आहेत असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुधाकर जाधव, लोकशाही मराठी, आंतरवली सराटी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.